कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी, हाँ तू इथे आता? अरे कॉफी करते, तुला काही हवंय? नाही नाही नको। हा पण मला तुझ्याशी बोलायचं आहे। बोल ना मग। श्रीनू, अरे घाबरले ना रे मी। तू मध्येच कसा काय आलास असा? सॉरी। हे काय रे तुझ्या हातात? हे काय नोट्स आहेत माझ्यात। हा, अरे पण तू काय करतोयस इथे? मी पाणी तहान खूप लागली ना, घसा कोरडा पडला एकदम। अरे मग घे ना, मी देऊ का तुला? थांब ओवी, त्याला जरा पाणी दे ग। बाजूला हो, मला पिशवी कुठे? मी इथेच ठेवली होती। अरे मंजू, हो मंजू, ओ हो मंजू, एका जागेवर राहत जागो। छोट्या छोट्या गोष्टीसाठी घरभर शोधावं लागतं तुका। अहो, बरं ते जाऊ दे, यादी तयार झाली? हो झाली। हे घ्या, आणि हे बघा सगळं लिहिलंय मी, पण तुम्ही आणा व्यवस्थित नाही सगळं। ग, रोजचं काम आहे माझा। हा, अहो बघितलं, हे असे तुझ्या मामाचं, पिशवी घेऊन जायला विसरले। देते त्यांना। अहो थांबा जरा, ऐकलत का? काहीतरी बोलायचं होतं ना? नाही पण हे द्यायचं होतं। श्रीनू, पाणी। हा हा ठीक, सावकाश सावकाश। हा हा ठीक हा। त्याच्या हातात कागद कसलं दिलंस? नाही काय नाही, ते काय काय नाही। काय नाही कसा? हा काय नाही कसा? आई काय आया? मीच बघताय, थांब जरा। आई अगं काय नाही येते अगं, बघ माझ्या नोट्स आहेत त्या, राहू दे ना अगं आई। काय या श्रीनू, हे लिहून दिलंस ते का? अरे एका काय वाटत, याचा तरी विचार करायचास ना। काही एक झाला ना तरी आपल्या घरची पाहुणी आती या। आई अगं सॉरी, मी अरे आता लग्न होणार ना तुझा? Wow, so beautiful. Hey Meghna, one selfie, huh? साहिल प्लीज। अरे enjoy the beauty of nature. क्या तुम भी? लोकांना इतका लेट का झाला? किती गरम होत आहे। या या मॅडम, हेच आहेत।
यांचीच आहे ती जागा. नमस्कार मॅडम. तुमची जागा पाहिली, छान आहे. अहो ही एकच जागा नाही, अशा कितीतरी जागा असत सुंदर सुंदर कोकणात. आमचा कोकण खूप सुंदर असा हा मॅडम. जागेची किंमत सांगा. किंमत? हो किंमत. मला ती जागा विकत घ्यायची आहे. विकत? सांगाल ती किंमत देईन मी. तुमचा सगळा म्हणणं कळता माका मॅडम, पण काय? या गावातले जागा आम्ही विकत देणो नाही बाहेरच्या माणसांका. तसं आमका दादाने सांगितलेलं असा. दादा कोण? अहो दादा म्हणजे रघुनाथ खोत, मोठा प्रस्थ असा या गावातला. त्यांच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही जाणो नाही आणि त्यांनीच आमका सांगला की जागा विकायची नाही. हो. लोकांच्या प्रॉपर्टीचे निर्णय घेणारे हे कोण? देव नाही आहेत ते. बरोबर बोलताय. अगदी बरोबर बोललात मॅडम. देव नाही आहेत ते, पण इथली लोक देवा एवढंच मानतात त्यांना. हो कितीतरी कंपनीवाले जमिनी मागत होते, तरी या दादा खोतांनी आडकाठी आणलीच. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या मॅडम आल्या होत्या. खूप प्रयत्न केला हो त्यांनी, तरी खोतांसमोर त्यांचं काही चाललंच नाही. मॅडम तुम्हाला जर एखादी कंपनी वगैरे काढायची असेल तर बाजूच्या गावात जागा दाखवू का? म्हणजे माझं कामच आहे ते. इथल्यापेक्षा भारी जागा दाखवतो मॅडम. तुम्ही कोण? मी शिर्के. त्याचं काय मॅडम, आजूबाजूच्या गावात आपली ओळख आहे. म्हणजे जमिनीची देवाणघेवाण आहे की नाही ती मीच करतो. आणि त्याचं काय, कुणी काही बोलत असलं ना तरी विकास हा व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यासाठी तुमच्यासारख्यांची मदत करायला मी सदैव सज्ज आहे मॅडम. चला आपण जाऊया दुसऱ्या गावात. पण मला याच गावात जमीन घ्यायची असेल तर? ह्याच गावात? अरे बापरे, पण हे जरा अवघडच आहे. पण अशक्य तर नाही ना? हा हा अशक्य नाही, पण अवघड म्हणजे कसं म्हणता. आता अवघड नाही ना? नाही नाही आता अवघड नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला. हा मी सांगतो. गोपाळ, यांच्याकडून सगळे डिटेल्स घे. हो मॅडम. हो जा जा या. देख ना, अब ये क्या है? यहाँ प्रॉपर्टी क्यों लेनी? ती मुलगी नीरजसाठी योग्य नाहीये हे मला त्याला दाखवून द्यायचंय. पण तोपर्यंत शक्य तितका त्या रघुनाथ खोतांचा माज उतरवायचा. त्यासाठी इथे जागा तर घ्यावीच लागेल, आणि तेही त्यांच्या नाकावर टिचून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.